आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून समृद्धी महामार्गावर कंटेनर आडवा झाल्याने लागलाय मोठा जाम। कंटेनरमुळे अनेक वाहने पडली अडकून। फाईन भरले असताना देखील वाहने रोखून धरली जात असल्याचा ट्रक चालकांचा आरोप। नागपूर येथून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक जाम झालाय। नेमका कंटेनर आडवा कशामुळे झालाय याचं कारण अद्याप समोर आलं नसून हा रस्ता मात्र मोठ्या प्रमाणात जाम झालाय। पण येथे आरटीओने कंटेनरला फाईन मारला आणि चाबी व कागद घेऊन गेल्याचा आरोप होत आहे। वर्ध्याच्या विरूळ नजीक चॅनल क्रमांक 7 वर ही घटना घडली आहे। ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून कंटेनरला आरटीओ कडून चालान दिला गेले असल्याची माहिती देखील समोर येत आहे। आरटीओ कंटेनरला फाईन भरल्यावर देखील या मार्गाने वाहने सोडली जात नसल्याचा आरोप ट्रक चालकांचा आहे। त्यामुळे हा कंटेनर आडवा केला गेला असल्याची माहिती आता पुढे येत आहे। तब्बल 13,500 रुपयांचे चालान फाईन करण्यात आल्याचे कंटेनर व ट्रक चालकांनी एकत्र येत हा जाम केल्याची बाब समोर येते आहे। बोलो अभी ये जाम क्यों हो गया? साहेब हे आरटीने फाईन मारला गाडीचे। ऑनलाईन पेपर घेऊन गेला, लायसन घेऊन गेला आणि रॉंग साईड आरटी गेला। MS04FK 6444 गाडीचा नंबर आहे। त्यात 4 माणसं आहेत आरटीच्या गाडीत पण, आणि दादागिरी करून पेपर घेऊन गेला तो। ड्रायव्हरला ऐकत पण नाही, सांगतोय तो असाच, मानत पण नाही। इथून नागपूर ते जालन्यापर्यंत भरपूर तकलीफ आहे साहेब ड्रायव्हर लोकांना। लगीला थांबलं गाडी तरी 5,200 फाईन मारतात आम्हाला। किती वेळापासून जाम आहे? हे आता 1.5 तास होत आले साहेब। 112 होती, आम्ही कमीत कमी 120 10-15 फोन लावले साहेब, तरी पण मानत नाही। आता जी टीम 112 टीम आली आहे ती सोल्युशन करतो बोलते। पण साहेब थोडा ड्रायव्हर लोकांचा पण थोडे विचार करायला पाहिजे यांनी थोडा। फाईन मारून पण गाड्या सोडत नाही साहेब। राजस्थानमध्ये सिस्टम आहे, हरियाणामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, फाईन मारून गाड्या सोडून देतात, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही सिस्टम। ओके।